नमस्कार, मी गौतमी शिकलगार. तरुण भारत संवादच्या आजच्या बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. सगळ्यात आधी एक नजर टाकूयात आजच्या टॉप 5 हेडलाईन्सवर. राधानगरीत महाविद्यालयीन तरुणीवर 4 नराधमांचा अत्याचार. मुरगुड पोलिसांनी 4ही आरोपींना ठोकल्यात बेड्या. कोल्हापुरात गुन्हेगारीचे सत्र चालूच. गंजीमाळ परिसरात तरुणांच्या 2 गटात तुंबळ हाणामारी, वाहनांची तोडफोड. माजी पालकमंत्र्यांनी कितीही प्रयत्न केले तरी गोकुळवर महायुतीचीच सत्ता येणार, खासदार महाडिकांचा दावा. शेतकरी कर्जमाफीत लाडकी बहीण योजनेसारखी बनवाबनवी नको, माजी खासदार राजू शेट्टींचा महायुती सरकारला सणसणीत टोला. आणि कागल तालुक्यातील मळगे बुद्रुक इथं 2 शेतकऱ्यांवर कोल्ह्याचा भीषण हल्ला, पायाचा लचका तोडल्यानं दोघे गंभीर जखमी. पाहुयात यासह जिल्ह्यातल्या महत्त्वाच्या घडामोडी सविस्तर. बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी आहे मुरगुडमधून. महाविद्यालयीन ओळखपत्र तयार करून देण्याच्या बहाण्यानं एका 20 वर्षीय तरुणीवर 4घांनी मिळून वेळोवेळी अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. आरोपींनी तरुणीचे अश्लील फोटो काढून ते सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी दिली होती. पीडितेच्या तक्रारीनंतर मुरगुड पोलिसांनी वेगाने हालचाली करत आदित्य शेटके, रणजित मुधोळकर, प्रवणगिरी पालकर आणि विक्रम पाटील या 4ही आरोपींना रात्री उशिरा अटक केली. कागल न्यायालयाने आरोपींना 6 जून पर्यंत पोलीस कोठडी सुनावली. मुरगुड पोलिसांनी CR नंबर 214/2026 BNS कलम 74, 75, 64(1), 64(2) प्रमाणे मुरगुड पोलिसांनी येथे गुन्हा दाखल असून फिर्यादी पीडिता जी आहे ती सोशल मीडियाच्या माध्यमातून 4 आरोपींशी ओळख झाली होती. आरोपी यांनी सोशल मीडियाचा गैरवापर करून तिला ब्लॅकमेल करून तिच्यावरती अतिप्रसंग केलेला आहे. कोल्हापुरात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न आता गंभीर बनत चाललाय. कोल्हापूर जवळील गिरगाव इथं रविवारी रात्री पाचगाव आणि दिंडनेरली गावातील तरुणांचे 2 गट किरकोळ वादावरून परस्परांना भिडले. दोन्ही गटांनी एकमेकांना जब्बर मारहाण करत गाड्यांची तोडफोड केली. या मारहाणीत एडक्याचा वापर झाल्याचं समजतंय. दुसरीकडे कोल्हापुरातील गंजीमाळ आणि टिंबर मार्केट परिसरात सुद्धा तरुणांच्या टोळक्याने अनेक वाहने आणि घरांवर दगडफेक करत मोठी तोडफोड केली. ही संपूर्ण घटना CCTVत कैद झाली आहे. गोकुळच्या अपात्रतेच्या निर्णयावर बोलताना खासदार धनंजय महाडिक यांनी आमदार सतीश पाटील यांची कोंडी करण्याचा प्रयत्न केलाय. महाडिक म्हणालेत की महादेवराव महाडिक आणि स्वर्गीय PN पाटील यांच्या 25 वर्षांच्या सत्ता काळात पारदर्शक कारभार होता तेव्हा कोणी हस्तक्षेप केला नाही. मात्र महाविकास आघाडी सरकारच्या काळात स्वतः उद्धव ठाकरे यांनी यात हस्तक्षेप केला होता. माजी पालकमंत्र्यांनी कितीही प्रयत्न केले तरी राजाराम आणि भीमा कारखान्याप्रमाणे गोकुळवर महायुतीचीच 25-0 अशी एकतर्फी सत्ता येईल असा दावा त्यांनी केलाय. नक्की काय म्हणालेत खासदार महाडिक पाहूयात. त्याच पद्धतीनं यावेळी त्यांनी कितीही प्रयत्न केला, किती त्यांच्याकडे एकच अस्त्र आहे ते म्हणजे विटामिन M. त्यांनी कितीही काय प्रयोग केले तरी गोकुळचा निकाल महायुतीच्या बाजूने होणार. आणि ज्या पद्धतीनं राजाराम कारखान्याचा 21-0 निकाल झाला, ज्या पद्धतीने आमच्या भीमा कारखान्याचा त्यांनी खूप प्रयत्न केले, खूप खर्च केला, 15-0 असा निकाल झाला, त्याच पद्धतीने गोकुळ दूध संघामध्ये सुद्धा 25-0 असाच निकाल. मंत्रिमंडळ बैठकीत शेतकरी कर्जमाफीचा निर्णय होणार, मात्र आचारसंहितेमुळे घोषणा होणार नाही. या मुख्यमंत्र्यांच्या विधानाचा माजी खासदार राजू शेट्टी यांनी खरपूस समाचार घेतलाय. आचारसंहितेचे ढोंग करून सरकार बळीराजाच्या डोळ्यात धूळ फेकत असल्याचा आरोप त्यांनी केलाय. ही कर्जमाफी लाडकी बहीण योजनेसारखी फसवी आणि जाचक अटींची नको असा टोला सुद्धा त्यांनी लगावलाय. वाजत गाजत त्यांनी लाडकी बहीण योजना जाहीर केली आणि आता अनेक बहिणींना त्याच्यामधून वगळायला सुरुवात केली आहे. तसं गुपचूपपणाने कर्जमाफी राबवून अनेक पात्र शेतकऱ्यांना अपात्र करण्याचा प्रयत्न केला तर आम्ही हे खपवून घेणार नाही. 30 जून ही अंतिम तारीख आहे. त्यानंतर महाराष्ट्रामध्ये आंदोलनाचा एक भडका उडल्याशिवाय राहणार नाही आणि सरकारनं स्पष्ट करावं. इचलकरंजीतील प्रोसेस उद्योगांमधून सोडल्या जाणाऱ्या रासायनिक पाण्यामुळे पंचगंगा नदीचं प्रदूषण भीषण झालंय. याकडे महापालिका दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करत अंकुश संघटनेने कुरुंदवाड येथील पालिका चौकात धरणे आंदोलन सुरू केले. कागल तालुक्यातील मळगे बुद्रुक इथं शेतात वैरण कापण्यासाठी गेलेल्या 2 शेतकऱ्यांवर कोल्ह्यानं मागून येऊन अचानक हल्ला केला. या हल्ल्यात अमोल पाटील आणि शोभाताई पाटील हे दोघे गंभीर जखमी झालेत. कोल्ह्याने त्यांच्या पायाचा लचका तोडल्यामुळे जखमा अत्यंत खोल आहेत. जखमींवर मुरगुडच्या ग्रामीण रुग्णालयात डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरू आहेत. करवीर तालुक्यातील सांगरूळमध्ये गव्याचं दर्शन झाल्यानं नागरिक आणि शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झाले.
हा गवा धरणाच्या परिसराबाहेर पडून थेट गावातील आसरा गणेश गल्लीपर्यंत म्हणजेच नागरी वस्तीत घुसलाय. घटनेची माहिती मिळताच करवीर वन परिक्षेत्राच्या रेस्क्यू टीमने घटनास्थळी धाव घेतली. वनरक्षक विदेश तांबारे, आकाश भोई आणि वैभव आवळे यांनी योग्य नियोजन करत या गव्याला सुरक्षितपणे जंगलाच्या दिशेने हुसकावून लावलाय. जयसिंगपूर शहराला मंगळवारी संध्याकाळी अचानक आलेल्या मुसळधार वादळी पावसानं झोडपून काढलं. वाऱ्याचा वेग अत्यंत तीव्र असल्यानं अनेक घरांची छते आणि पत्रे उडून गेलेत, तर जुनी आणि मोठी झाडे रस्त्यावर कोसळल्यानं वाहतूक ठप्प झाली होती. गेल्या काही दिवसांपासून उकाड्याने त्रस्त असलेल्या नागरिकांना या पावसामुळे गारवा निर्माण झाल्यामुळे मोठा दिलासा मिळाला आहे. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. पेट्रोल, डिझेल आणि गॅसच्या सततच्या दरवाढीमुळे महागाईचा प्रचंड भडका उडाला आहे. गेल्या महिनाभरात जीवनावश्यक वस्तूंचे दर तब्बल 15 ते 20% महागले. शैक्षणिक वर्ष सुरू होत असतानाच आणि पाऊस लांबलेला असताना या महागाईमुळे सर्वसामान्य नागरिक पुरते होरपळून निघत आहेत. याच गंभीर समस्येवर केंद्र आणि राज्य सरकारने तातडीने करांमध्ये कपात करावी अशी आग्रही मागणी तरुण भारत संवादच्या विशेष राऊंड टेबल चर्चासत्रात तज्ज्ञांनी केली आहे. या चर्चासत्राचा सविस्तर व्हिडिओ आपल्या तरुण भारतच्या YouTube चॅनलवर पाहायला विसरू नका. तर या होत्या आजच्या दिवसभरातल्या काही महत्त्वाच्या घडामोडी. अशाच वेगवान आणि ताज्या अपडेट्ससाठी पाहत राहा तरुण भारत संवाद कोल्हापूर. चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका. पुन्हा भेटूया उद्याच्या बातमीपत्रात. तोपर्यंत नमस्कार.